झी 24 तासनं बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात 1961च्या महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट मध्ये बदल होणार आहेत। त्यामुळे बोगस डॉक्टर शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जाणार आहे। पैसे घेऊन डिग्री विकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे। अवघ्या 25,000 रुपयात बोगस वैद्यकीय पदवी कशी मिळते हे झी 24 तासनं उघड केलं होतं। कायद्यात बदल झाला की संपूर्ण राज्यात याबाबत शोध मोहीम राबवली जाणार आहे। या संदर्भात गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। राज्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झी 24 तासने केला होता। इतकंच नव्हे तर ही डिग्री कशी ती स्वस्तात पैसे देऊन मिळते हे देखील झी 24 तासने उघडकीस आणलं होतं। साधारणतः 2 महिन्यापेक्षा जास्ती काळ पूर्ण प्रक्रियेला झाला आहे। या 2 महिन्याच्या काळात काय काय निर्णय झाले किंबहुना हे थांबवण्याकरता काय काय प्रयत्न केले गेले राज्य सरकारकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन। गिरीशजी, झी 24 तासने हा पूर्ण प्रकार उघडकीस आणला होता। 2 महिने झाले, 2 महिन्याच्या काळात काय काय नेमके निर्णय झाले सरकारकडून संबंधित? नाही, आपण स्वतः झी 24 तासवर बोगस डिग्री घेताना आपण स्वतः एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये उघड झालं की राज्यामध्ये डिग्र्या सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे विकल्या जात आहेत, बोगस डिग्र्या दिल्या जात आहेत आणि म्हणून त्यानंतर आम्ही लगेच त्या संदर्भामध्ये ऍक्शन घेतली आणि हा कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं या अधिवेशनामध्येच आम्ही अमेंडमेंट करतोय। परंतु हे खरं आहे की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोगस डॉक्टर या ठिकाणी आजही वावरत आहेत। त्यांना हुडकून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। कायद्यामध्ये जसं कौन्सिलमध्ये रजिस्टर असेल तरच त्याची डिग्री तपासली जाते, काही बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टरांचं काही आम्हाला त्या ठिकाणी करता येईल का, या संदर्भामध्ये निर्णयाचा उपाय त्याच्यावर आम्ही शोधतो आहे। परंतु याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आम्ही कायद्यामध्ये बदल करणार आहोत। तालुका किंवा जिल्हा लेवलचे अधिकारी असतात, हेल्थ ऑफिसर, हे कारवाई करता त्यांची धजावत नाही, त्यांची इच्छा नसते, तर यासंबंधी काय केलं जाणार? कारण शेवटी कारवाई करणारे तेच अधिकारी असतील। याच्यामध्ये 2 विभाग आहेत, एक हेल्थ डिपार्टमेंट आहे आणि एक माझा मेडिकल एज्युकेशन आहे। हे दोन्ही विभाग याच्याशी संलग्न आहेत। निश्चित आमच्या दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि आम्ही दोन्ही मिळून या संदर्भामध्ये कडक कारवाई कशी करता येईल, अधिक यांना हुडकून काढण्यासाठी आम्हाला काय करता येईल या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने आम्ही विचार करतो आणि लवकरच आपल्याला 15-20 महिन्यात कायद्यामध्ये बदल झाल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतील। काही डेडलाईन देताना त्याच्यामध्ये कारवाईबद्दलची मी सांगितलं की आता कायद्यामध्ये आम्ही बदलच करतो आहोत, अतिशय कडक कायदे या ठिकाणी करतो आहोत, अमेंडमेंट आम्ही या कायद्यामध्ये करतो आहोत आणि त्यानंतर अगदी राज्यभर आम्ही ही शोध मोहीम घेणार आहोत। हे सगळे बोगस डॉक्टर हुडकून काढण्याची आम्ही मोहीमच या ठिकाणी हाती घेणार आहोत। मला वाटतं 2 महिन्यामध्ये आपल्याला सर्व याचे परिणाम बघायला मिळतील। राज्य सरकारनं प्रश्न अतिशय गंभीरपणे घेतला असून हे बोगस डॉक्टर शोधण्याचा मोहीम एक पूर्ण राज्यात राबवला जाणार आहे। काही दिवसातच याचे निकाल याचे परिणाम दिसतील असं देखील वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या राज्यात थोडे नव्हे तर तब्बल 30,000 बोगस डॉक्टर असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे। बोगस डॉक्टरांचा विषय झी 24 तासनं सातत्यानं लावून धरल्यानं डोळे पांढरे करणारी ही माहिती समोर आली असून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे। सुमारे 30,000 बोगस डॉक्टर्सपैकी 10 ते 11,000 बोगस डॉक्टर राज्य मेडिकल काउन्सिलच्या नोंदीत असून त्यांचा शोध काउन्सिल घेत आहे। आता डॉक्टरांसाठी बायोमेट्रिक पद्धत राबवली जाणार आहे। याबद्दल अधिक तपशील जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। राज्यात असलेला बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झी 24 तास उघडकीस आणला होता आणि एक स्टिंग ऑपरेशन करून कसं अगदी सहज 25,000 रुपये देऊन ही डिग्री मिळू शकते हे झी 24 तास उघडकीस आणलं होतं। सुमारे 2-3 महिने पूर्ण प्रकरणाला झाले। या दरम्यान काय कारवाई झाली ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत MCIMचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता। डॉक्टर गुप्ता, ह्या संबंध 3 महिन्याचा काळ झाला, या महिन्यात काय काय कारवाई झाली? कारण राज्यात सगळीकडे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय, काय तुम्ही याच्याबद्दल सांगाल? जसं झी 24 तासच्या रोखठोकमध्ये मी बोललो होतो, माननीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ऍक्ट 1961 मध्ये बोगस डॉक्टरच्या निर्मूलनाकरता काही अमेंडमेंट्स ह्या प्रपोज्ड केलेल्या आहेत। आता त्या LNJD कडे आहे, विधी न्याय विभागाकडे, आणि आमचा असा प्रयत्न आहे की या अधिवेशनामध्ये त्या अमेंडमेंट याव्यात आणि त्या पास व्हाव्यात, जेणेकरून बोगस डॉक्टरांच्या निर्मूलनाला गती एक मिळेल। तुम्ही MCIMच्या अध्यक्ष साधारणतः पूर्ण राज्याचा विचार केला, तसे किती बोगस डॉक्टर्सचा काही प्राथमिक अंदाज आहे का? आमच्या अंदाजानुसार एक 30,000च्या जवळपास, 25-30,000च्या जवळपास बोगस डॉक्टर इथे असले पाहिजे। इव्हन MCIM मध्ये आम्ही थोडा अभ्यास केला तर 10-11,000 बोगस डॉक्टर MCIM ला ज्ञात आहेत, ज्यांची लिस्ट आहे, त्यांना आम्ही त्यांचं सर्च करतोय। त्यामध्ये 2-3 प्रकार असतात। एखादा डॉक्टर मृत झाला
मागे काही वर्षांपूर्वी कौन्सिलमध्ये गोंधळ झाला होता. त्या मृत डॉक्टराचं रजिस्ट्रेशन नंबर वापरून दुसऱ्या नवीन डॉक्टराला ते रजिस्ट्रेशन देणं असं काम झालं. त्याच्यामुळे आम्ही अमेंडमेंटमध्ये आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून प्रत्येक डॉक्टरचं बायोमेट्रिक करायचं, त्याचं फिंगरप्रिंट राहील. आम्ही त्याला एक स्मार्ट आयडी प्रूफ देणार, त्याच्यावरनं ते आमचं अँड्रॉइड ॲपमध्ये स्कॅन केल्याबरोबर त्याचं डिग्री सर्टिफिकेट पासून सगळं त्याच्यात दिसेल. ह्या सुद्धा आम्ही तरतुदी करतोय. आणि पूर्ण नव्याने एकदा नूतनीकरण झाल्यानंतर या चुकीच्या पद्धतीने ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं ते आपोआप दूर होईल. याला थोडा वेळ निश्चित लागेल, कारण कीड जुनी आहे, खोलवर रुजलेली आहे. ऑपरेशनला वेळ निश्चित लागणार, पण गुण हमखास येणार असा मला विश्वास वाटतो. सरकार जागा झालंय आणि यावर कारवाई देखील होणार आहे आणि वेळ लागला असं तरी प्रभावी कारवाई होईल असं आश्वासन MCMच्या अध्यक्षांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.